गाईज, वेलकम टू एम जी फार्मा चॅनल. तर आजपासून आपण MCQ बघणार आहोत, जे की आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये फार्मसीच्या एक्झाममध्ये विचारल्या गेलेले आहेत. प्रिव्हियस इयरच्या ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्या एक्झाममधील हे क्वेश्चन आहेत. एकही क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला नाही असं नाही आहे. प्रत्येक क्वेश्चन हा एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे आणि तेच क्वेश्चन आपण MCQ टाईपमध्ये घेऊन आलो आहोत. तर पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, कारण जास्त MCQ नाही घेतलेत. एका व्हिडिओमध्ये मी 15 ते 20च MCQ घेतले आहेत आणि हे मागच्या एक्झाममध्ये आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, महानगरपालिका या एक्झाममध्ये होऊन गेलेले क्वेश्चन आहेत. तर चला तर आज आपण बघूया इम्पॉर्टंट MCQ फॉर व्हेरियस कॉम्पिटेटिव्ह फार्मसी एक्झाम्स. तर फर्स्ट MCQ काय आहे? व्हॉट डज द टर्म पोटेन्शिएशन मीन? पोटेन्शिएशन मीन्स या टर्मचा नक्की अर्थ काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. क्युम्युलेटिव्ह ॲबिलिटी ऑफ ड्रग नाही आहे, हा नाही आहे. हायपर सेन्सिटिव्हिटी टू ड्रग हे पण नाही आहे. फास्ट टॉलरन्स डेव्हलपिंग हा पण नाही आहे. इंटेन्सिव्ह इन्क्रीज ऑफ ड्रग इफेक्टेड ड्यू टू देअर कॉम्बिनेशन. जेव्हा दोन ड्रग कॉम्बिनेशनमध्ये दिले जातात तेव्हा इंटेन्सिव्हली म्हणजे आपण काय आहे तर इंटेन्सिव्हली इन्क्रीज करतो त्या ड्रगचा इफेक्ट, त्यामुळे ते कॉम्बिनेशनमध्ये दिले जातात. ह्याला पोटेन्शिएशन म्हटलं जातं. काय आहे याचं? तर इंटेन्सिव्ह इन्क्रीज ऑफ ड्रग इफेक्ट ड्यू टू देअर कॉम्बिनेशन. द सबस्टन्स, सेकंड क्वेश्चन बघा. द सबस्टन्स बाइंडिंग टू वन रिसेप्टर सबटाइप ॲज अन अगोनिस्ट अँड टू अनदर ॲज अन अँटागोनिस्ट इज कॉल्ड. म्हणजे एक सबस्टन्स आहे तो बाइंड करतोय रिसेप्टारला सबटाइप ॲज अ अगोनिस्ट. जर त्याचा सबटाइप हा अगोनिस्ट असेल आणि अनदर हा अँटागोनिस्ट असेल तर त्याला काय म्हटलं जातं? कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट नाही, इरिव्हर्सिबल अँटागोनिस्ट नाही, अगोनिस्ट अँटागोनिस्ट या पार्शियल अगोनिस्ट. तर अगोनिस्ट अँटागोनिस्ट म्हटलं जातं. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे DDHSच्या एक्झाममध्ये आरोग्य विभागच्या. ह्याचा आन्सर काय आहे? अगोनिस्ट अँटागोनिस्ट. व्हॉट टर्म इज यूज्ड टू डिस्क्राईब अ डिक्रीज इन रिस्पॉन्सिव्हनेस टू अ ड्रग विच डेव्हलप इन अ फ्यू मिनिट. टर्म काय सांगते तर यूज केले जाते ही टर्म कशाच्या यूजसाठी? डिस्क्राईब, डिक्रीज करण्यासाठी रिस्पॉन्सिव्हनेस ड्रगचा, डेव्हलप इन फ्यू मिनिट म्हणजे काही सेकंदात किंवा काही मिनिटमध्ये त्या ड्रगचा रिस्पॉन्सिव्हनेस आहे तो डिक्रीज केला जातो. याला काय म्हटलं जातं? टॅकिफायलॅक्सिस म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? टॅकिफायलॅक्सिस म्हटलं जातं. चौथा क्वेश्चन बघूया. फार्माकोकायनेटिक मीन्स वॉट? द स्टडी ऑफ बायोलॉजिकल अँड थेरपेटिक इफेक्ट ऑफ ड्रग नाही. द स्टडी ऑफ ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन ऑफ ड्रग. द स्टडी ऑफ मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन. द स्टडी ऑफ मेथड ऑफ न्यू ड्रग डेव्हलपमेंट. तर फार्माकोकायनेटिक म्हणजे ADMEचा स्टडी. ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशनचा स्टडी केला जातो. आणि कायनेटिकमध्ये आणि डायनॅमिकमध्ये, कायनेटिक अँड डायनॅमिक माहीत आहे तुम्हाला. तर याचा आन्सर काय आहे? द स्टडी ऑफ ADME. अ हायड्रोफिलिक मेडिसिनल एजंट हॅज द फॉलोइंग प्रॉपर्टी. हायड्रोफिलिक म्हणजे वॉटर लविंग मेडिसिनल एजंट आहे, त्याची प्रॉपर्टी काय आहे? लो ॲबिलिटी टू पेनिट्रेट थ्रूआउट द सेल मेम्ब्रेन लिपिड. ओके. पेनिट्रेट थ्रूआउट मेम्ब्रेन बाय मीन्स ऑफ इंडोसायटोसिस. इझी परमेशन थ्रूआउट द ब्लड ब्रेन बॅरियर. हाय रिॲब्झॉर्प्शन इन रिनल ट्यूब्युल. हायड्रोफिलिक आहे म्हणजे काय आहे तर ते लिपिडमध्ये किंवा फॅटमध्ये काय होणार नाही, सेल मेम्ब्रेनमध्ये पेनिट्रेट होणार नाही, लो ॲबिलिटी असणार आहे. त्याचे आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 1. व्हॉट डज द टर्म बायो अवेबिलिटी मीन्स? बायो अवेबिलिटी म्हणजे काय? प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग डिग्री ऑफ सबस्टन्स नाही. परमेबिलिटी थ्रूआउट द ब्रेन ब्लड बॅरियर नाही. फ्रॅक्शन ऑफ अनचार्जड ड्रग रिचिंग द सिस्टमिक सर्क्युलेशन फॉलोइंग एनी रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे काय आहे तर तो ड्रग किती अमाऊंटमध्ये 100% त्याचा इफेक्ट देतो आहे का बॉडीला, 100% तो पोहोचतो आहे का शरीरात हे बघितलं जातं. त्यालाच म्हटलं जातं बायो अवेबिलिटी.
सगळ्यात जास्त बायो अवेबिलिटी कशाची असते तर इंट्राव्हिनसची असते. ओके, कारण तो लगेचच आपल्या सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये फास्टमध्ये काय होतं तर पोहोचतो आणि त्याचं काय होतं तर इफेक्ट लवकर प्रोड्यूस होतात आपल्याला. ॲन्सर काय आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. विच रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन इज मोस्ट लायकली टू लीड द फर्स्ट पास इफेक्ट. काय करतोय तर लायकली लीड म्हणजे फर्स्ट पास इफेक्ट जास्त करून दाखवतोय. कोणत्या रूटने फर्स्ट पास इफेक्ट दाखवला जातो तर सबलिंग्वल, इंट्राव्हिनस आणि इंट्रामस्क्युलर ह्या तिन्ही रूटने फर्स्ट पास इफेक्ट दाखवला जात नाही, अवॉइड केला जातो. ओके, ओरलना काय दाखवलं जातं तर फर्स्ट पास इफेक्ट जास्त दाखवला जातो. ओके, पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन ह्याचा काय आहे ॲन्सर बघूया आपण. कॅन नॉट टू बी यूज्ड विथ अनकॉन्शियस पेशंट. पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन अनकॉन्शियस म्हणजे बेशुद्ध व्यक्तीला दिलं जात नाही असं आहे तर नाही आहे, चुकीचं आहे. अनकॉन्शियस पेशंटसाठी आपण इंट्राव्हेनस थ्रूज आपण त्यांना सलाईन वगैरे चढवतो तर हे नाही आहे. बरोबर आहे की अनकॉन्शियस पेशंटना पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन दिलं जातं, इथं चुकीचं दिलं आहे. जनरली रिझल्ट इन लेस ॲक्युरेट डोसेस दॅन ओरल ॲडमिनिस्ट्रेशन, हे पण चुकीचं आहे की ओरल ॲडमिनिस्ट्रेशनपेक्षा लेस ॲक्युरेट डोस दिला जातो तर उलट आहे, ओरल ॲडमिनिस्ट्रेशनपेक्षा जास्त ॲक्युरेट डोसेस दिला जातो पॅरेंट्रलचा. युजली प्रोड्यूस मोर रॅपिड रिस्पॉन्स दॅन ओरल ॲडमिनिस्ट्रेशन. यस, ओरल जे औषध घेणार आपण त्याच्यापेक्षा म्हणजे जे सिरप वगैरे आपण घेणार त्याचा इफेक्ट जेवढा लेट पोहोचतोय त्याच्यापेक्षा पण फास्ट पॅरेंट्रलचा पोहोचतो, जसं आपण सलाईन वगैरे लावतो तेव्हा. इट इज टू स्लो फॉर इमर्जन्सी यूज. नो, एमर्जन्सी यूजसाठी बेशुद्ध माणसांसाठी किंवा ज्यांना उठता बसता येत नसेल किंवा जे पूर्णपणे एकदम एमर्जन्सी केसमध्ये असतील त्यांच्यासाठी पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन केलं जातं. तर ॲन्सर नंबर काय आहे ह्याचं 3 आहे. आणि फर्स्ट पास इफेक्ट सगळ्यात जास्त कशात होतो, लीड म्हणजे सगळ्यात जास्त कशात होतं तर ओरलमध्ये होतं. नेक्स्ट बघूया आपण. फॉर विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन कुड ॲस्प्रिन इज यूज्ड प्रोफॅलॅक्टिकली. तर कशामध्ये प्रोफॅलॅक्टिकली ॲस्प्रिन यूज केलं जातं, कोणत्या कंडिशनमध्ये पेप्टिकल्सर. नो, ॲस्प्रिनमुळे काही वेळेस त्याचे साईड इफेक्ट किंवा त्याचं ॲडवर्स इफेक्ट काय आहे तर पेप्टिकल्सर होऊ शकतो. नॉन कार्डिओजेनिक पल्मोनरी इडेमा हे पण नाही आहे. मेटाबॉलिक ॲसिडोसिस हे पण नाही आहे. थ्रोम्बो इम्बोलिझम ह्याच्यामध्ये यूज केलं जातं. ॲन्सर 3 आहे. आता आपण ह्याच्यात बघूया. विच ऑफ द फॉलोइंग अँटीडिप्रेसंट इज अ सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रप्टेक इनहिबिटर. कोणतं खालीलपैकी सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रप्टेक इनहिबिटर आहे. फ्लोक्झिटिन आहे, फिनिलॅझिन नाही, डेस्पिरामिन नाही, मॅप्रोटिलिन नाही. कोणतं आहे क्लासिफिकेशनच्या अंडर येते हे फ्लोक्झिटिन आहे. एन्झिओलायटिक आर यूज्ड टू ट्रीट. एन्झिओलायटिक कशासाठी यूज कशासाठी केलं जातं ट्रीट करायला. न्यूरोसिस नाही, नेक्रोलेप्सी पण नाही, सायकोसिस नाही, बायपोलार डिसऑर्डरसाठी केलं जातं. रेस्टलेसनेस, एन्झायटी, ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन, जनरलाइज्ड सीजर, सिव्हिअर ट्रिमर, विविड हॅल्युसिनेशन अँड सायकोसिस आर पॉसिबल सिम्पटम ऑफ. कशाचे सिम्पटम आहेत तर हे टॉलरन्स नाही, हे टॉलरन्सचे सिम्पटम नाही आहेत. ड्रग इंटरॅक्शन बिटवीन बार्बिच्युरेट अँड डायझेपम ह्याचं तर नाही आहे. हे सगळे सिम्पटम विथड्रॉवलचे आहेत. फॉलोइंग ड्रग स्टिम्युलेट इरेथ्रोजेनेसिस एक्सेप्ट. म्हणजे स्टिम्युलेट करतं इरेथ्रोजेनेसिसला एक सोडून. कोणता सोडून तर मिथोट्रिक्झेट सोडून. आयर्न डेक्स्ट्रॉन करतं, विटॅमिन B12 करतं, फोलिक ॲसिड करतं. इरेथ्रोजेनेसिस. इरेथ्रो म्हणजे काय तर रेड ब्लड सेल आहेत. जेनेसिस म्हणजे काय तर त्याचं काय करतं ब्रेकडाऊन केलं जातं. ओके, द ड्रग यूज्ड ॲज एन ओरल अँटीकोॲग्युलंट. ह्याच्यातला ओरल अँटीकोॲग्युलंट कोणता आहे ते ओळखायचं आहे. हेपॅरिन, डाल्ट्रिपेरिन, इनोक्झेपेरिन हे काय आहेत ओरल अँटीकोॲग्युलंट नाही आहेत. हे डायक्युमॅरोल ओरल अँटीकोॲग्युलंट आहेत.
ओके. इंडिकेट द लोकल ॲनेस्थेटिक एजंट विच हॅज अ शॉर्टर ड्युरेशन ऑफ ॲक्शन. लोकल ॲनेस्थेटिक आहे पण त्याचं ॲक्शन कसे आहे तर खूप कमी आहे. कोणतं आहे? प्रोकेन आहे. इंडिकेट द लोकल ॲनेस्थेटिक एजंट विच हॅज अ शॉर्टर ड्युरेशन ऑफ ॲक्शन. प्रोकेन. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज बोथ अ मस्कॅरिनिक अँड निकोटोनिक ब्लॉकर. कोण आहे? बेन्झोट्रिपिन आहे. मस्कॅरिनिक आणि निकोटोनिक ब्लॉकर दोन्ही ॲक्शन दाखवणारा ड्रग कोणता आहे? बेन्झोट्रिपिन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इफेक्ट इज रिलेटेड टू डायरेक्ट बीटा ॲड्रेनोरिसेप्टर स्टिम्युलेशन. खालीलपैकी कोणता इफेक्ट रिलेटेड आहे बीटा ॲड्रेनोरिसेप्टर स्टिम्युलेशनच्या? तर टॅकिकार्डिया. टॅकिकार्डिया म्हणजे काय? तर जे आपल्या पल्स रेट आहेत त्या काय होतात तर वाढतात. थँक्यू गायज. असंच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. इथून पुढे आपण कायमच MCQ घेऊन येणार आहोत. आणि जर तुम्हाला वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की तुम्हाला व्हिडिओ याच्यावरती पाहिजेत की तुम्हाला सिलेबस शिकवायचा असेल तर तो चॅप्टर किंवा त्या सिलेबसचं जो तुम्हाला त्याच्यामध्ये एखादा पॉईंट वगैरे पाहिजे असेल तर तो तुम्ही सांगा. त्याच्यावर आपण व्हिडिओ आणू. पण इथून पुढे आपण हेच घेऊन येणार आहोत. MCQ टाईपमध्येच घेऊन येणार आहोत.